आपण अंडे घालून डोनट बनवणार आहोत. त्याचं साहित्य आहे 1 किलो मैदा आहे, अर्धा किलो साखर बारीक करून मिक्सरला घेतलेली आहे, 4-5 विलायच्या बारीक करून घेतलेल्या आहे, 1 चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, जायफळ थोडंसं खिसून घालायचं आहे, 6 अंडी आहेत, अंडी फेटून घ्यायची आहेत, पाव किलो तूप आहे आणि थोडंसं बारीक छोटा चमचा वेलिना आहे. मैद्यामध्ये आता तूप टाकूया. थंडच तूप आहे आणि संपूर्ण तूप टाकून फेटून घ्यायचं आहे. तूप संपूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळून घ्या. गाठी राहता कामा नये. एकदम व्यवस्थित चोळल्यानंतर साखर टाकायची आहे. आता आपण वेलिना अर्धा चम्मच आहे ते टाकून घेऊया. अर्धा चमचा विलायचीची पूड करून घेतलेली तीही टाकूया. 1 चमचा खायचा सोडा आहे तोही टाकून घेऊया. थोडंसं जायफळ आहे तेही टाकून घेऊया जरासं. थोडंसंच हे केलेलं आहे, जास्त नाही टाकायचं. त्यानंतर एकत्र करून साखर टाकून देऊयात. साखर आणि सगळं खायचा सोडा, वेलिना, जायफळ हे सगळं एकसारखं छान मिसळून घेऊया. साखर आणि सर्व साहित्य, खाण्याचा सोडा हे सगळं मिसळून तूप वगैरे एकत्र करून घेतलं. आता अंडी मिक्सरला फेटून घेतलेली 6 अंडी आहेत, आपण ह्याच्यात मिक्स करू. यामध्ये 6च अंडी घालायची आहे. पाव किलोच तूप घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. आणि अर्धा किलो साखर घालायची आहे, परफेक्ट माप आहे. आणि व्यवस्थित आता मळून घ्यायचं आहे. आपण अंडे टाकून फेटून घेतलंय, व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला कपभर दूध घ्यायचं आहे. जसं लागेल तसं ते एकत्र करायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. गोळा करण्यासाठी, एकत्र पिठाचा गोळा करण्यासाठी जेवढं लागेल तेवढंच दूध टाकायचं आहे, जास्त टाकायचे नाही. आता डोनटचे पीठ मळून झालेले आहे व्यवस्थित सगळं. तर आपण ह्याला एका डब्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून टाकूया. 6 घंटे भिजायला ठेवायचं आहे. 6 घंट्यानंतर कसे बनवायचे, तयार करायची, तळणी कशी करायची प्रोसेस पुढे दाखवूया. तसेच 1 कप दूध घेतले होते, त्यातले एवढे दूध बाकी राहिले आहे. जसे दूध लागेल तसेच मळताना घ्यायचे आहे. डोनटचं पीठ चांगलं भिजून झालेलं आहे आणि त्यातला एक चपातीसारखा एखादा गोळा असं करून घ्यायचा आहे आपल्याला, जेवढं म्हणजे हातात बसेल असं. आणि अशा पद्धतीने करून
आता पोलपाट बेलण्यावर ठेवायचं आहे. थोडंसं चिटकून हे म्हणून थोडंसं तेल, जास्त नाही, थोडंसं. आणि अशा पद्धतीने लाटी करून घ्यायची आहे. चिरा पडला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने लाटायचं आहे. आता हे लाटून झालेलं आहे. आणि आता हा ग्लास घेतला आहे. या ग्लासने आपण अशा पद्धतीनं गोल 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 करून घेणार आहोत. त्यानंतर छोटासा एक डबीचं झाकण घेतलेलं आहे. ते सुद्धा अशा पद्धतीने आपण मधलं काढून घ्यायचे आहे. आउटसाईड सगळी साईड काढून परत डब्याच्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे. हे डोनट हे तेल कडक तापलेलं आहे. आता टाकताना बारीक गॅस केलेला आहे. टाकताना बारीक गॅस करायचा आहे. जेवढे कढईमध्ये मावेल एवढेच टाकायचे, खेळतं ठेवायचं आहे. हा डोनट मंद गॅसवरच शेकायचे आहे. हळूहळू आतील सर्व भाग शेकून वर येतात, वर असे तरंगतात आणि त्याचा कलर थोडा चेंज होत राहतो. आता वर सगळे डोनट वरती आलेले आहे. आता थोडा फास्ट गॅस करायचा आहे. दोन मिनिटातच वर आलेत आपल्या मंद गॅसवरून. आता फास्ट गॅस केलेला आहे. आता पलटी मारून घेऊया. प्रत्येक डोनट हळूवारपणे पलटी मारून घ्यायचे आहे. आता 2 ते 3 सेकंदामध्ये छानपैकी उकलतील, म्हणजे सुंदर असं आतली बाजू शिजली जाईल. आपले डोनट तेलामध्ये छानपैकी तळून झालेले आहेत, सुंदर असे फुगलेले आहेत. आता तेल असा झारणीमध्ये नितळूया. गॅस बारीक करून सर्व डोनट आपण काढून घेऊया. राहिलेले डोनट सुद्धा अशाच पद्धतीने हळुवारपणे टाकून घेऊया मंद गॅसवर. आता आपले डोनट तळून तयार झाले आहे खाण्यासाठी. डोनट चहा संग आणि भुकेच्या वेळेला तुम्ही टाइमपास म्हणून ट्रेनमध्ये आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही हे देऊ शकता. आणि मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.